हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण ट्विन स्टार सोसायटीमध्ये आज भंडाराचा कार्यक्रम आहे, सप्ताहानिमित्त पंगत आहे। तर आमच्या इथं आता पंक्तीचं काम चालू आहे आणि जोरदार तयारी चालू आहे। अरे मित्रांनो, जोरदार तयारी चालू आहे भाजी कटिंग करण्याची। सांबर आणि भात, पापड, गुलाबजाम अशी आणि आज स्पेशल सुट्टे टाकून बरेच जण आलेले आहेत आणि मदत करीत आहेत। ते शेंगा बिंगा कापतात, टोमॅटो, तिकडं आचाराचं काम पण जोरात चालू आहे। एकदम फेमस आचार्य आहेत, कारण सगळीकडे यांची मागणी असते। सांबर बनायचं काम चालू आहे। सांबर मसाला पूर्ण भाजून तयार झालेला आहे, तो आपल्याला आता मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घ्यायचा आहे। गडे आता बरेच दमलेले आहेत। चहा भाज्या कापू कापू त्यांना चहा स्पेशल पार्सल आलेला आहे। आणि स्पेशल अन्नाला एकदम गरम चहा दिलेला आहे। चहा पिल्यानंतर जरा जास्त तरतरीवर काम आपलं फटाफट होईल, त्यामुळे चहा आणलेला आहे। आपल्या आता संपूर्ण भाज्या कापून झालेल्या आहेत। कांदा, टोमॅटो व मसाला पण पूर्ण बारीक केलेला आहे। तोपर्यंत इकडं मस्त डाळ शिजायला टाकलेली आहे आणि सांबर बनवायची तयारी चालू आहे। आता भात बनवायची तयारी सुरू झालेली आहे, त्यामुळे गरम पाणी ठेवण्यात येत आहे व आपल्याला त्यामध्ये भात शिजायला टाकायचा आहे। मध्येच आपल्याला जरा 2 पातेल्याची गरज पडली, कारण पातेले 4 आणून पण जरा कमी पडले, म्हणून 2 पातेले दुसऱ्या मंडळाकडून घेऊन आलो व त्यामध्ये आपल्याला भात आणि शिरा बनायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आपलं पूर्ण जेवण बनून तयार झालेलं आहे। सांबार पण व्यवस्थित तयार झालेलं आहे, कारण सर्वांनी मेहनत घेतली आणि त्यामुळे जेवण बनवण्यासाठी आपल्याला कुठली अडचण आली नाही। 2 पातेल्याचा अंदाज, 2 पातेल्यामध्ये व्यवस्थित तांदूळ शिजून झालेला आहे आणि शिरा पण व्यवस्थित बनलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, गुरुवर्य रामगिरी महाराज यांचं आगमन ट्विन स्टार येथे झालेलं आहे व त्यानंतर त्यांनी सर्वांशी संवाद साधला। सर्वांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या। येण्यासाठी जरा त्यांना थोडा उशीरच झाला, कारण सर्वांच्या भेट घेण्यामुळे येता येता त्यांना 8 वाजले। त्यामुळे आमच्या सोसायटीतर्फे आम्ही त्यांचा छोटासा सत्कार केला। त्यानंतर मित्रांनो, आपल्या जेवणाची छोटीशी पूजा त्यांच्या हाताने करून घेतली। अशा प्रकारे मित्रांनो, आता जेवणाला सुरुवात झालेली आहे व आपण व्यवस्थित नियोजन केले त्याप्रमाणे व्यवस्थित पंक्ती बसलेल्या आहेत व वाढण्याचे पण काम सुरुवात आणि नियोजनबद्ध सुरू आहे। पब्लिक पण भरपूर असते मित्रांनो, 1000 ते 1500 पब्लिक पंक्तीमध्ये जेवते, त्यामुळे नियोजन पूर्ण व्यवस्थित करावं लागते। मित्रांनो, ब्लॉग इथेच थांबवतो। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून आपल्या मित्रांना शेअर करा व नक्की कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।